सध्या स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी मात्र संभ्रमात आहेत. नेमकं काय घडत आहे ते आपण सविस्तर पाहूया. कारण की येत्या 21 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा व्यस्त राहणार असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब परीक्षा सुरळीत पार पडण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या हितासाठी आयोगाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे. तसंच परीक्षेच्या तयारीचा आढावा देखील घेतला आहे. 21 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल आणि एमपीएससी गट ब पूर्व परीक्षा आल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान उभा टाकलं आहे. परीक्षा केंद्राची व्यवस्था, पोलीस बंदोबस्त आणि कर्मचारी उपलब्धता आणि वाहतूक यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. यामुळे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी आयोगाकडे स्पष्टता देण्याची मागणी केली होती. निवडणूक प्रक्रियेमुळे शासकीय यंत्रणा व्यस्त राहणार असल्याने परीक्षा सुरळीत पार पडण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे मात्र राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा नियोजनाबद्दल राज्यातील जिल्हा प्रशासनासोबत संपर्क साधला आहे. 21 डिसेंबरला गट ब परीक्षा आणि निवडणुकीचा निकाल असल्यामुळे प्रत्येक जिल्हा प्रशासन परीक्षा घेण्यास शक्य आहे की नाही हे सांगत आहे. काही जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा आयोजित करण्यात मोठी पळापळ करावी लागणार असल्याचं कळवलं जात आहे, तर एका जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा आयोजित करण्याची अडचण असल्याचं सांगितलं जात आहे. नियमानुसार जर एक जिल्हा प्रशासन जर परीक्षा घेण्यास सक्षम नसेल तर परीक्षेची तारीख बदलली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील एमपीएससी गट ब पूर्व परीक्षाची तारीख आता बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणखी 2 दिवस थांबणं मात्र गरजेचं आहे. त्यानंतर आयोग मात्र पूर्णपणे स्पष्टता देऊ शकेल अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.